नमस्कार मैत्रिणींनो, स्वामी समर्थ तारक मंत्राचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? अर्थ जाणून तारक मंत्र म्हणा आणि निश्चित फळ मिळवा. श्री स्वामी समर्थ हे 3 शब्द उच्चारताच एक वेगळी ऊर्जा शरीरात संचारते. तसेच तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे हे वाक्य मनाला किती धीर देणारे आहे हे स्वामी भक्तच समजू शकतात, नाही का? अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या लीला आपण सर्वजण जाणतो. स्वामींची सेवा करायची म्हणजे डोळ्यांसमोर सर्वात प्रथम येतो त्यांचा तारक मंत्र. हा तारक मंत्र इतका जादुई आहे की याचा अर्थ जाणून जर कोणी मनापासून पाठ केला तर त्याला स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. ही पक्की गोष्ट आहे. चला तर मग आपण अर्थ समजून घेऊयात. तारक मंत्र या शब्दातच त्याचा अर्थ आणि महत्त्व दडलं आहे. तारक म्हणजे तारणारा आणि मंत्र म्हणजे आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो. म्हणूनच या मंत्राला स्वामी समर्थ तारक मंत्र असे म्हणतात. कारण स्वामी असे आहे जे भक्तांच्या हाकेला सदैव धावून जातात, संकटकाळी पाठीशी उभे राहतात. त्यामुळे या मंत्रात स्वामींची महिमा सांगितली आहे. तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल तर काय करायला हवे हे सुद्धा या मंत्रात सांगितले आहे. हे नक्की जाणून घ्या. तारक मंत्राच्या पहिल्या ओळीमध्ये निशंक हो, निर्भय हो मनारे हे असे म्हटले जाते. याचाच अर्थ स्वामींची भक्ती करताना तुम्हाला मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी मनातील भीती दूर करून त्यांना समर्पित व्हायचे आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य मनात इतका विश्वास निर्माण करणारे आहे की भक्तांनी स्वामींची सेवा करताना इतके ध्यानात ठेवले पाहिजे की आपल्याला स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा हे स्वामी पूर्ण करतील. तारक मंत्राच्या दुसऱ्या कडव्यात सांगितले आहे की स्वामी जर तुमच्या पाठी आहेत, त्याची साथ तुम्हाला आहे, तर घाबरण्याची काहीच गरज नाही. स्वामी सोबत असताना देखील पाठ फिरवावी लागते, ही त्यांची ताकद आहे. स्वामींच्या आज्ञेविना काळ देखील तुम्हाला काही करू शकत नाही आणि केवळ भूतलावर नाही तर परलोकी देखील स्वामी तुमची साथ सोडणार नाहीत. आणि बरं का, तिसऱ्या कडव्यात सांगितले आहे की अरे तू घाबरतोस कशाला? तुझ्याजवळ तर काय स्वामी शक्ती आहे. जन्म मृत्यू ज्यांच्या अधीन आहे ते ब्रह्मांड नायक स्वामी तुझे आहे. तू त्यांचा प्रिय भक्त आहेस. त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. स्वामींची आपल्या भक्तांप्रती असलेली माया यातूनच दिसून येते. पंचमहाभूते ब्रह्मांड म्हणजे काय तर या सर्वात आपले स्वामीच आहेत.